एकेकाळी एका गावाजवळ बकासूर नावाचा भयंकर राक्षस राहत होता. तो रोज गावातून अन्न मागायचा आणि गावक्यांना खूप त्रास द्यायचा. गावकरी खूप घाबरले होते. त्याच वेळी पांडव त्या गावात लपून राहत होते. हे सर्व पाहून भीम म्हणाला, मी या राक्षसाचा बंदोबस्त करीन. दुसऱ्या दिवशी भीम अन्नाने भरलेली गाडी घेऊन बकासुराच्या गुहेत गेला. बकासूर खुश झाला आणि अन्न खायला लागला. पण भीमही अन्न खात खात त्याच्याशी बोलत होता. अचानक बकासूर रागाने ओरडला, तू कोण आहेस? भीम हसत म्हणाला, मी भीम आहे. दोघांत जबरदस्त युद्ध झाले. भीमने आपल्या प्रचंड ताकदीने बकासुराला जमिनीवर आपटले. शेवटी बकासुराचा पराभव झाला. गावकरी आनंदाने नाचू लागले. ते म्हणाले, धन्यवाद भीम, तू आम्हाला वाचवलंस. शिकवण: सत्य, धैर्य आणि ताकद एकत्र आली की वाईटाचा नाश नक्की होतो.